स्वयंपाक मगाशीच झालेला होता, बाकीचं काम आवरले, आता भाजी वगैरे गरम करते। हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मामाच्या घरी आली आहे, डायरेक्टली इथला व्हिडिओ आहे कारण फोन स्विच ऑफ होता, आमच्याकडे लाईटीचं काम चालू आहे त्यामुळे लाईट काही नाही आहे, त्यामुळे मला व्हिडिओ टाकायलाही मामाच्या घरी जायला लागलं। आणि आज होते पित्र, तर मामींचा कालच फोन आलेला होता पित्रासाठी, तर घरी कोणीच नव्हतं, तर मी आणि सई आली आहे। तर आजीचा स्वयंपाक करण्याचं काम चालू आहे आणि आजीचं म्हणणं होते की आज माझ्या सासूबाईंचे पित्र आहे, तर त्यांना माझ्या हातचा स्वयंपाक खूप जास्त आवडायचा, त्यामुळे आज सगळा काही स्वयंपाक मी करणार। तर तसं मामी त्यांनी पण मदत केली, पण तिची इच्छा होती की आज मीच स्वयंपाक करणार असं। आणि आज गरमागरम मस्तपैकी आजी वडे तळत होती, उडीद वडा, आणि आजी म्हणजे सगळं काही आम्ही आजीकडून शिकलेलो आहे, कारण आजीने सगळ्या मुलींना खूप छान असे संस्कार दिले, तेच आमच्यावर पडलेले। आणि आजीलाही स्वयंपाक वगैरे खूप छान येतो करता, आणि सगळे काही रेसिपी वगैरे आणि सगळं काही आम्हाला देवाचं वगैरे सगळं काही तीच सांगते, आणि बऱ्याच ताईंना आजी ही खूप जास्त आवडते। तर कारण आजीच ना म्हणजे सगळं काही देवाचं, घरामध्ये सुख शांती, आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण कसं असेल हे सगळं काही आम्हाला आजीच सांगते। तर थोडासा आवाज येत होता त्यामुळे म्यूट केलेलं आहे। या मम्मीच्या मोठ्या आत्या आहे, तर त्या पण आलेल्या होत्या, तर 1-2 दिवसापासून आहे मामाच्या घरी, तर त्यांनाच उपवास करू म्हणून जेवायला बसवणार होते, त्या उपवास करू होत्या। आणि सई बघा अंशूची वाट बघत होती, कारण अंशू गेलेली होती शाळेत आणि सईला अंशूला भेटायचं होतं। आणि इकडे आजी बाबांचे फोटो पण आहे ना असे पिढ्यावरती ठेवलेले, हार वगैरे घालून, दिवा लावलेले, अगरबत्ती पण लावलेली आहे, आणि छान पूजा वगैरे झाली। आता नैवेद्य वगैरे दाखवायचा, मामी नैवेद्य भरत होत्या, तर नैवेद्य वगैरे दाखवू आणि नंतर सगळे काही आल्यावर जेवायला उपवास करू बसणार, आणि त्यानंतर आम्ही जेवण करणार। तर मावशी पण आलेली होती आणि मम्मी दिसत नाही आहे, तर मम्मी लोणारवाडीच्या मावशीच्या घरी गेली होती, कारण मावशीच्या घरीही पित्र होते, तर मम्मीला तिकडे उपवास करू म्हणून जेवायला बोलवलं होतं, तर मम्मी तिकडे गेली आणि मी इकडे आली। तर कारण पित्र म्हटले की सगळ्यांच्या घरी असतात आणि सगळे काही आम्ही सगळ्यांना बोलवतो, कारण पित्राच्या वेळेस दिवशी ज्या घर म्हणजे पित्र असले की त्या घरामध्ये ना थोडेसे लोक जेवलं पाहिजे। हे बघा अंशू शिवशाळेतून आली आहे, तर अंशू आणि शिव शाळेतून आले होते, आणि अंशूला असं रोज घ्यायला जायचं राहतं असं मामी सांगत होत्या। तर शाळेतून आल्या तर ती लहानच आहे ना, तर शिव बघा, तर शिवला तर सवय झाली, त्यामुळे शिवला काही नाही, आल्या शिव लगेच सईला भेटतोय। आणि बघा दोघींचं प्रेम एकदम छान राहतात दोघी, आणि दोघींना पण दोघी लागतात, आणि बरेच त्यांना अंशू सई दोन्हीही आवडतात। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर मामाच्या घरी आली आहे आणि आजीन त्यांचा स्वयंपाक चालू आहे, तर आज पण पित्र आहे मामाच्या घरी, तर नवमी आज, आणि सगळे काही त्यांचा स्वयंपाक वगैरे झाला, तर जेवायला पण बसणारे आत्याच उपवास करू सांगितले, तर आत्या आलेल्या होत्या 1-2 दिवसापासून, तर मम्मीच्या आत्या आहेत त्या, आणि मम्मी लोणारवाडीच्या मावशीच्या घरी गेलेली आहे, कारण लोणारवाडी मावशीच्या पण घरी पित्र आहे, तर तिकडे गेलेली आहे। तर आता बघू, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। स्वयंपाक मगाशीच झालेला होता, बाकीचं काम आवरले, आता भाजी वगैरे गरम करताय, खीर वगैरे, आणि आता ताट करताय त्या।
लोणारवाडीला अंशूचा डबा खाते आहे तुम्ही दोघी जणी. अंशूच्या डब्यामध्ये काय नेलं होतं अंशूनी? बापरे भेळ. आणि माझ्याशी बोलायला टाइम नाही का तुम्हाला? नाहीये का? भेळ खाती कशी काय बोलू नाही? खा खा बोलू नका, खा खा. हे बघ ना, हे बोलत पण नाही. कुठे गेले होते? ओके. तर सईने थोडंसं जेवण वगैरे केलं आणि अंशू सई झोपल्या. घर थोडं निवांत झाले. इकडे मावशीन त्या पण आलेल्या होत्या, भारता मावशीन त्या. तर त्या पण झोपलेल्या होत्या. आमच्या सगळ्या गप्पा चालू होत्या कारण आमचा आता प्लॅन ठरलेला होता. आम्हाला जायचं होतं पिक्चर बघायला. तर मामा सांगत होता नाव की आता आम्ही सगळे काही पिक्चर बघायला जाणार आहे. कोणता काय व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. हा ना मामा. नवरा माझा नवसाचा पिक्चर बघायला यायचं का? माझा नवरा आता काय सांगायचं? यायचं का तुम्हाला? किती नवस केले मी माझ्या नवऱ्यासाठी मलाच माहिती. आम्हाला सांगा की. मस्त चहा ठेवलाय मामीने सगळ्यांसाठी. 100 रुपये तिकीट. आता पडेल हे कोणाचे? तर मामाच्याच घरी होतो कारण सगळेजण होतो. मावशी आम्ही आमच्या गप्पा वगैरे झाल्या आणि गप्पा मारता मारता आमचा प्लॅन ठरला. आम्ही आता सगळेजण चाललोय थिएटरला पिक्चर बघायला. पिक्चरचं नाव आहे नवरा माझा नवसाचा पार्ट 2. आजीला पण घेऊन चाललोय आम्ही. आत्या मामीन आम्ही सगळे काही चाललेले आहे. मम्मी मावशीन ते. आजीला खूप आवडतं पिक्चर बघायला हो ना थिएटरला. बाबा काही येत नाहीये. बाबा चला ना. चला की. मला नाही आवडत. नाही आवडत. भेटले आजच. दादा क्या 2 राख्या द्या ना तुम्ही. तुला एकच भाऊ आहे की? मग 2 राखी कशाला घेतली? अबे एक राखी माझ्या भावासाठी आणि दुसरी राखी आपल्या वाणी लाखो बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरू करणाऱ्या आपल्या महाराष्ट्र सरकारसाठी राखी. ती कशाला? अगं आपल्या महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यामध्ये वय वर्ष 21 ते 65 मधील महिलांना आर्थिक समृद्ध करण्यासाठी त्यांच्या खात्यात आले मामींना 1500 रुपये जमा होत आहेत. अगं मी बी अर्ज केलाय, मला पण पैसे मिळाले. पण अर्ज कर. आले का? पण किती आले? 45,000 तिकडे पण चालली. आजच जमा झाले. कॉंग्रॅच्युलेशन पार्टी. मला अजून ही काय पार्टी? आपल्या महाराष्ट्र तर आता पिक्चरला स्टार्ट झालेले आहे. जास्त काही दाखवता नाही येत व्हिडिओमध्ये कारण कॉपीराईट येऊ शकतं त्यामुळे. तर सगळं काही म्यूट करायला लागतं. पण म्हणजे थिएटरमध्ये भरपूर अशी गर्दी नव्हती पण पिक्चर खूप बघण्यासारखं आहे. तर मी सांगते तुम्ही नक्की बघा पिक्चर कारण भारी आहे. मला पार्ट 1 ही खूप आवडायचा आणि पार्ट 2 ही खूप छान आहे. आता मध्यंतर झाले आणि आता मामा शिव आणि अंशूचं चाललेलं होतं पॉपकॉर्न. तर आता पॉपकॉर्न आणण्यासाठी मामा चाललेला होता आणि मम्मीने त्यांना ही पिक्चर खूप आवडला.
पण म्युझिक होतं म्हणून मला म्यूट करायला लागले. तर सगळ्यांना माझ्या आजीने ते पण म्हणजे त्यांनाही आवडलं. हे बघा अंशू पण सगळ्यांना हाय करते. तर आता पिक्चर संपला, खूप मस्त होता. तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. तर आजच आम्ही सगळे काही घरी चाललो आहे. सईचे पप्पाही घ्यायला आलेले होते आणि ते पिक्चरला का नाही आले कारण त्यांना ड्युटी होती. ते 6:30 वाजता घरी येतात आणि आईंना पण म्हटले होते पण आई बोलल्या नको मी नाही येत, सईला माझ्यापाशीच राहू दे. तर त्यांना पिक्चर वगैरे बघणं काही जास्त आवडत नाही. तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पिक्चर मस्त होता. इमोशनली हाशिक मजाक सगळं काय होतं. शिव म्हणतोय पाणीपुरी चल खायला. पाणीपुरी आणि पूर्ण थिएटर खाली झाले आता. चला